आहे। तुळजापूरमध्ये 2 गटांमध्ये राडा झालेला आहे आणि गोळीबार सुद्धा झालेला होता। भाजप आमदाराच्या पीएचं नाव यामध्ये जोडलं जात आहे। आमदार राणा पाटलांच्या स्वीय सहाय्यकाने म्हणजे पिटू गंगणे याला सोबत घेऊन नातेवाईकांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आलाय। आचारसंहिता असताना परवानाधारक शस्त्र जमा केलं जातं, मात्र हातात कोयते आणि गावठी कट्टे घेऊन दहशत माजवण्यात आली। त्यातून कोयत्याने हल्ला करण्यात आला आणि गोळीबार करण्यात आला असा आरोप काँग्रेस उमेदवार अमर कदम यांनी केलेला आहे। तुळजापूरमधील राड्यामध्ये अमर कदमांचे भाऊ कुलदीप कदमांच्या मानेवर कोयत्याने वार करण्यात आलेले आहेत। या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते आहे। नेमकी घटना काय होती, कशामुळे सगळं घडलं? किरकोळ बाचाबाचीचं रूपांतर या ठिकाणी कोयते आणि रिव्हॉल्वर घेऊन या ठिकाणी कुलदीप मगर जे आपले महाविकास आघाडीचे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत, त्यांचे चुलत बंधू कुलदीप मगर यांना या ठिकाणी रिव्हॉल्वर लावून आणि कोयत्याचे वार करून या ठिकाणी त्यांना 35 टाके या ठिकाणी डोक्यामध्ये वार झालेले आहेत। आणि मला वाटतंय की तुळजापूरला काळीमा फासणारी घटना या ठिकाणी झालेली आहे। कोण जबाबदार आहे याच्यामध्ये, कोण आहे असं? मला वाटतं की या ठिकाणी तुम्ही जर बघितलं की सायंकाळी 4 वाजता किरकोळ भांडणं झाली, त्यामध्ये विनोद पिटू गंगणे आणि ऋषी मगर यांची किरकोळ बाचाबाची झाली आणि त्याचं रूपांतर एवढ्या भांडणामध्ये करून त्या ठिकाणी घरापर्यंत ऋषी मगर यांच्या घरापर्यंत जर कोयते आणि रिव्हॉल्वर येत असतील आणि त्यांच्यावर हल्ला होत असेल, त्यावेळेस आम्ही अडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी निघून ही मुलं पुढं विठाई हॉस्पिटलच्या चौकामध्ये लोहिया नगरच्या तिथं कुलदीप मगर या ठिकाणी एकटे येत असताना त्यांना अडवून त्या ठिकाणी मारलं। आपल्यासोबत उमेदवार आहेत, ज्यांच्या बंधुरासोबत हे सगळं भांडण झाले। विद्यमान उमेदवार जे होते त्यांच्या बंधूचं आणि त्यांच्या बंधूचं भांडण झालं। मला सांगा, उमेदवार म्हणून काय नेमकं बिनसलं होतं, कुठल्या कारणावरून ही सगळी याला भांडणाला सुरुवात झाली? नाही, उमेदवार म्हणून जे आहे, जोपर्यंत पुलिंग झालं तोपर्यंत हा विषय कुठंच नव्हता। काल जे झालेलं मतदान आहे त्याच्यामध्ये त्यांना कुठंतर पराभव दिसत आहे, त्याच्यामुळं त्यांनी भांडणं काढायचा प्रयत्न केला। भांडणं काढायसाठी त्यांनी माझे नातेवाईक जे ह्या रोडचं तुळजापूर नवदुर्ग रोडचं काम करतायत, तेथील एक इंजिनियरला आमदार साहेबाची पीए घेऊन जाऊन धमकवण्याचा प्रयत्न केला। यंत्रणेने छडा लावावा आणि जे गुन्हेगार आहेत, ज्यांच्याकडे शस्त्र आहेत, ते जप्त करून त्यांच्यावर कारवाई करावी। एकूण जर बघितलं तर तुळजापुरामध्ये आता ड्रग्स नंतर जे आहे ते कट्टा किंवा बंदूकधारी जे आहे ते त्याचं लोन वाढत आहे आणि ह्याचा सगळं जबाबदारी सत्ताधारी लोक याला पाठीशी घातलं जातं, असा आरोप जो आहे ते काँग्रेसच्या वतीने करण्यात येतोय। सागर जाधवसह बालाजी निळकर, न्यूज 18 लोकमत, तुळजापूर, धाराशिव।